आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण 9 दिवस 9 प्रकारचे माळी व नैवेद्य व मंत्र जप आपल्याला काय करायचं आहे हे सांगितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नवरात्र सुरू झालेली आहे आणि आज पहिली माळ आहे. तर आज पहिल्या माळेच्या दिवशी 22 सप्टेंबर सोमवारी पांढरा रंग आहे. पहिल्या माळेला माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते व नैवेद्यामध्ये गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला जोही काही गोड पदार्थ आहे तो नैवेद्य म्हणून देवी मातेला अर्पण करायचा आहे. पहिल्या माळेच्या दिवशी 11 विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळी फुले, शेवंतीची फुले किंवा सोनचाफ्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे व ओम देवी शैलपुत्रे नमः किंवा ओम या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्रे रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता दिवस दुसरा म्हणजे दुसऱ्या माळेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे. 23 सप्टेंबर मंगळवार आहे. रंग आहे त्या दिवशी लाल. तर या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये साखर किंवा फुटाणे आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे. दुसऱ्या माळेला आपल्याला पांढरी फुले म्हणजे अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर या फुलांची आपल्याला देवीला माळ अर्पण करायची आहे व मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणे नमो नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमोस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता नवरात्राची तिसरी माळ म्हणजे तिसऱ्या दिवशी 24 व 25 सप्टेंबरला दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेली आहे. तर या दिवशी निळा रंग आहे व चंद्रघंटा मातेची आपल्याला पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये आपल्याला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनलेले गोड पदार्थ आपल्याला देवी मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. तिसऱ्या माळेला निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आपल्याला देवी मातेला अर्पण करायची आहे व मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आता चौथ्या माळेला म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबरला तृतीया तिथी आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशीसुद्धा चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनलेले गोड पदार्थ अर्पण करायचे आहे व फुले निळी, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहे व मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता 5व्या दिवशी व 5व्या माळेला आपल्याला काय सेवा करायची आहे. 26 सप्टेंबर शुक्रवार या दिवशी रंग आहे हिरवा. या दिवशी देवी कुष्मांडा मातेचे पूजन केले जाते. नैवेद्यामध्ये गोड भजी म्हणजे मालपुवा आपण अर्पण करायचा आहे मातेला. चौथ्या माळेला केशरी, भगवी फुले, अबोल, तेरडा, अशोक, मोगरा, जाई जुई यापैकी कुठल्याही फुलांची आपल्याला जी फुलं मिळतील त्याची माळ आपल्याला देवी मातेला अर्पण करायची आहे व मंत्र ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जप करायचा. आता 6व्या माळेला म्हणजे 6व्या दिवशी 27 सप्टेंबर वार शनिवार आहे. रंग आहे राखाडी. तर या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते. नैवेद्यामध्ये केळी अर्पण करायची आहे व 5व्या माळेच्या दिवशी आपल्याला 11 पानांची म्हणजे 11 बेलपत्रांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे व मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु ओम स्कंदमाता कश्रेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. आता नवरात्र 7व्या माळेला 7व्या दिवशी काय करायचं आहे. 28 सप्टेंबर रविवार केशरी रंग आहे. या दिवशी आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये मध अर्पण करायचं आहे. 7व्या माळेला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे व मंत्र ओम देवी कात्यायनी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. आता 8व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. 29 सप्टेंबर सोमवार आहे. रंग आहे मोरपंखी. या दिवशी आपल्याला काल रात्री मातेची पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये आपल्याला देवीला गूळ अर्पण करायचं आहे.
तर या दिवशी 7वी माळ आहे. 7वी माळ जी आहे आपल्याला झेंडू किंवा नारंगी फुलांची आपल्याला देवीला अर्पण करायची आहे, घटाला अर्पण करायची आहे. व मंत्र ओम देवी कात्यायनै नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचे पठण करायचे आहे. आता दिवस 9वा. या दिवशी काय करायचं आहे? 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार. रंग गुलाबी. महागौरीचे पूजन केले जाते. नैवेद्य खोबरे, नारळ, खीर हे नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचे आहे. 8वी माळ कशाची आहे? तर तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. मंत्र या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः किंवा ओम देवी महागौरी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता 10वा दिवस. या दिवशी काय करायचे आहे? 1 ऑक्टोबर आहे, बुधवार. रंग आहे जांभळा. या दिवशी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. नैवेद्यामध्ये पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ देवी मातेला अर्पण करायचं आहे. व 9वी माळ जी आहे ती लिंबूची किंवा कुंकुमार्चन या दिवशी आपल्याला करायचे आहे. मंत्र म्हणायचा आहे या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः किंवा ओम सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे 9 दिवस आणि 9 माळी व 10 दिवस या प्रकारची ही सर्व माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा व लाईक करा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.